असं म्हणतात की मौनम सर्वार्थ साधनम, पण आज एकाला याच मौनामुळे अनर्थाला सामोरं जावं लागणार आहे. कसं? चला बघूया पुढील प्रहसनातून. त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्य जत्रेच्या यंग ब्रिगेडला. या 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 पटकन या पटकन या या हळू या पटकन या पण हळू या जरा. हा खाली बिली बघा. इसवी सन 200 सालचं बांधकाम आहे. होणार काय नाहीये पण बघा खाली काय आहे. खाली साप बी पिंचू पिंचू पार्टी करत असतात तिथे. नाही हसू नका. ओ हसू नका. कोणी साप चावला ना डायरेक्ट यमाबरोबर पार्टी काय. ही आहे सीन सिनरी बघा. अशी सिन्सिनेरी तुम्हाला बघायला मिळणार आहे. पिक्चर मध्ये पण नाही बघायला मिळणार. आणि सगळ्यात महत्वाचं तिथे हिरवा किल्ला ग्रीन कॅसल. त्याला हिरवा किल्ला का बोलतात पण? बोललं या याला हिरवा किल्ला म्हणतात काय. आधीचं नाव होतं त्याचं जंगलगड. मग एक ब्रिटिश अधिकारी आला रिचर्ड ग्रीन नावाचा. त्यांनी त्याच्यावर कब्जा मिळवला. त्यांनी नाव केलं ग्रीन कॅसल. मग ब्रिटिश गेल्यानंतर आपल्या मराठी लोकांनी त्याचं नाव केलं हिरवा किल्ला. पण त्याची सगळ्यात मोठी खासियत म्हणजे काय आहे. तो किल्ला फक्त युद्धासाठी वापरला जायचा. कारण त्याच्या भोवती हिरवी झाड आहेत ना एवढी. तो किल्ला एकदम कॅमोफ्लाज होऊन जायचा त्या झाडांमध्ये. म्हणून दुश्मनाला कुठून पण बघितलं तरी तो किल्ला दिसत नाही. फक्त ह्या पॉइंट वरनं तो किल्ला दिसतो. त्याला रिॲक्शन तरी वेगळ्या द्या. भारी आहे ना. तेव्हाचे राजे किती हुशार होते ना. कसलं भारी बांधलंय. 1800 वर्षापूर्वीचा किल्ला जसाच्या तसा आहे अजून पण. पण हा इथे कोण कोसळलाय? हो 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 मॅडम. काय नको हात लावू नका. नको. नाही नाही फोटो पण नको. नाही काय फोटो बिटो काढू. बापरे किल्ल्याचा कोणीतरी शापित वारस वगैरे आहे का? काय झाला ड्रामा पाहिजे तुम्हाला उगाचचा. असं काय नाहीये. आपल्या पंचक्रोशीतलाच माणूस आहे. खूप वर्षापूर्वी ते येऊन बसलाय. का येऊन बसलाय, कशासाठी बसलाय, कोणामुळे बसलाय, का बसलाय काहीच माहित नाही. अरे मोठमोठ्या चॅनलनी डॉक्युमेंटरी पण मारल्यात ह्याच्यावर. बाई किल्ला आणि हा दोन्ही फेमस. कधी कधी लोक किल्ला बघायला पेक्षा ह्याला बघायला येतात. लॉकडाऊन बिकडाऊन होतं तेव्हा घरी नाही गेला काय? मिशी लावा ना तुम्ही फक्त आता. का काय पटत नाही तुमचा आवाज आहे. पटवू पटवू काय? नाही नाही तुम्ही नका पटवू मॅडम. नाही नाही तुम्ही नका पटवू. तुम्ही तुमचं काम करा ना काका. नाही ते कसं आहे याला करोना बिरोना झालाय माहित पण नसेल. माहितीये काय. अच्छा बसू नाही फक्त. भाई ते वाघ येतो. हुकाचू नाही, आकांड तांडव नाही, ओरडत नाही, चड्डी पिवळी नाही, काय नाही. नुसता बसलाय. एवढी वर्ष मीच 5 वर्ष आधीपासून आलोय इथे. म्हणजे हा अजून 10-12 वर्ष आधीपासून इथे. बोलला नाही, हल्ला नाही, डोळे उघडले नाही, काय नाही. भारी ना. जिवंत आहे ना. सॉरी सॉरी सॉरी. मला पण पडला होता प्रश्न. पण जिवंतच आहे. तुम्ही नीट बघितलात ना तर श्वास घेताना त्याची मिशी अशी करते बा. जिवंत आहे. जिवंत आहे. केस केस हलतात बारीक बारीक बारीक. एक काम करतो मी तिकडे पुढे ना ते डायरेक्ट टुरिस्ट लोक गेलेले येड्यासारखी. त्यांना जाऊन जरा बघून येतो. काय नो एंट्री मध्ये घुसले ना परत मंजुमल बॉईज व्हायचा. चांगलं आहे ना. एक हिट पिक्चर मिळतो. आमची नोकरी जाते ना. तुम्हाला पिक्चरची पडली आहे फक्त. असं करू ना तुम्ही पण इथेच थांबा. कुठे भलतीकडे जाऊ नका. नाही तर MA जेलो गर्ल्स होईल तुमचा. येतो. थांबा कुठे जाऊ नका. या 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 तुम्ही कुठे जाऊ नका. निघाल जा. तुला पण ना लाईक चरबी चरबी ईशा. तुला पुरुष आवडत नाहीत का मला? ठीक आहे पण मग प्रत्येक पुरुषाला दाखवायची काय गरज आहे? तो कसा बोलत होता? नीट बोलत होता काय? हो ठीक आहे. भूक लागली यार त्याला बघून बघून. खायला भेळ आणली होती ना? माझ्याकडे आहे भेळ. माझ्याकडे आहे. काढ यस भेळ माझ्याकडे. मी देणार तुम्हाला खायला कारण मी ठेवली आहे ना बॅगेत. काय आलं?
चमचा राहिला. सॉरी, त्याला विचारूया त्याच्याकडे असेल का. मला वाटत ते असंच खाते. वास देऊ काय? ईशा ईशा नको ईशा. ईशा ऐक ना, ते सांगून गेलेत ना. भेळ खातो काय? थांब ना. हे बघ. भेळ. 10 वर्षापासून इथे बसलाय ना तो. बापरे, कसं काय बसला असेल काय माहिती. पण इथे का बसला असेल तो काय माहिती. बाई वेडा असेल. मला माहितीये. कसं. पॉलिटिक्स. बाई वेडा असेल, कुठेतरी चिमटा विमटा काढला असेल कुठल्या तरी बाईला गर्दीत, मग धुतला असेल बायकांनी म्हणून घाबरून लाज वाटून इथे येऊन लपला असेल. ह्याच्यात देऊ काय खावडा देऊ काय? नको 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 नको. हा नाही वाटत बाई वेडा वगैरे. मोठी तुला क्रायटेरिया कळतात बाई वेड्या लोकांमधले. हा. ग जे सगळ्यात शांत वाटतात ना त्यांचे हात जास्त शिवशिवतात. हात हलवला, मी आता बघितलं. हात हलवला. पोरी आल्या ना बाजूला, हात शिवशिवले लगेच. काय रे खावडा देऊ काय? एकदा देऊ का खावडा? त्याचे श्वास पण वाढतोय. नको उगाच आपण काय करूया. मी काय म्हणते, मला नाही वाटत आहे तो बाई वेडा, तो मला चोर वाटतोय. म्हणजे कुठेतरी ना ते चोरी करून आला असेल आणि मग इकडे येऊन लपला असेल. आपण त्यालाच विचारूया का? म्हणजे तो इथे का आलाय मी त्याला विचारते. काय असं केलं त्याने. कसं केलं. असं केलं मी बघितलं आता. डोळा मारतो. डोळा मारतो काय रे? डोळा मारतो काय? तिला डोळा मारतो काय? खावडा दे ना डोळ्यात. नको नको. तिला डोळा मारतो. आम्ही मेलोय का? ए ए ए तुला आवडत नाहीत ना पुरुष. डोळा मारला तर काय प्रॉब्लेम आहे? अरे काय. काय रे खावडा देऊ का? कायमचा बंद करू का एक डोळा? नको नको. थांब ग. कसं कळेल की तो इथे का बसला एवढी वर्ष म्हणून. माझ्याकडे एक आयडिया आहे. काय. आपल्याकडे भेळ आहे ना. हा तर आपण त्यातले कुरमुरे ना त्याच्या अंगावर टाकूया. हा. थांब ना, पूर्ण ऐक ना आधी. अगं त्या कुरमुऱ्यांमुळे मुंग्या येतील. मग मुंग्या त्याला चावतील. मग मुंग्या चालल्यावर त्याला हलावंच लागेल आणि मग तो जागा होईल आणि मग आपण त्याला विचारू. मजा येईल. नाकात टाकू काय कुरमुरा? ना ईशा. टाकू. टाक टाक. ए मुंग्या मुंग्या. तो हलतो. कुरमुरे वगैरे नाही, याच्यासाठी मोठा गेम केला पाहिजे. काय. मेलेला उंदीर शोधूया हा. आणि त्याच्या पोटावर दोरी बांधून ठेवूया. म्हणजे साप येईल उंदीर पकडायला. उंदराला पकडण्यासाठी सापाने तोंड उघडलं की दोरी खेचून घ्यायची म्हणजे पोटात चावेल साप. ए विकृत. अगं साप चावेल ना, त्याला मिला बिलो तू काय करायचं. नको वाघ घेऊन बसतो तरी हालत नाही, तो साप काय करणार आहे त्याला. नको. चल ना करूया ना. चल ना मेलेला उंदीर शोधूया. चल 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 ना. चल ना शोध ना. शोध ना. काय ना शोध. आरडाओरडा करू नकोस. मिळाला का? शोधू तर दे आधी. मिळाला. इथे बघ काय. उंदीर मिळाला. मिळाला. दारूच्या बाटल्या. हा बेवडा मारतो. हा दारू पित असणार. कशावरून दारू पित असणार. हे बघ ह्याला एक केस चिकटलाय. हा एवढा मोठा केस याचाच असणार आहे. त्याचाच वाटतोय. म्हणजे बेवडा पितो. बरोबर बोलले ना. म्हणजे मी बाई वेडा असणार. अरे अगं बेवडा पितो बोललीस ना, बाई वेड्याचा काय संबंध. अगे रात्री बेवडा पिऊन दिवसा बायकांना छेडतो तो. नाही म्हणजे मला असं नाही वाटत. पण तो बेवडा असणार म्हणून त्याला त्याच्या घरातल्यांनी हकललं असणार आणि मग इथे येऊन बसला
सुटला असणार तो मला माहितीये. असेल पण म्हणजे आपलं कोड सुटलं. हा इथे येऊन दारू पितो. म्हणजे हा रात्रीची दारू पितो आणि मग दिवसा जेव्हा टुरिस्ट यायला लागतात तेव्हा हा असा बसून राहतो, असा अपंग असल्यासारखा बसून राहतो. पण ते गाईड बोलले ना 10 वर्षापासून हल्लाच नाहीये हा. मग हो ग. नाही पण मग सुशी कसा करत असेल? मला माहिती त्याच्या खाली बरोबर एक भोक असणार इथे आणि त्याला ड्रेनेज अटॅच केलं असणार इथे. मला वाटत नाही पण मला नाही वाटत आहे की तिथे ड्रेनेज असेल म्हणून. डेट लावते का मग? लावते. बेड लावते. लावते. तू माझी बेड लावते. माझ्याकडे map आहे, मी लावते. लावते मस्त. बघूच्या हातात चालेल. आय खड्डा. आय खड्डा नाहीये खड्डा. अगं आय नाहीये चालला उचलूया ना त्याला. उचलूया ना. चल, 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 तुम्ही दोघी त्या बाजूने उचला. चालेल. मी या बाजूने उचलते. चल. जोर लगा के. जोर लगा के. बघतोय इशारे करतोय बघ. याच्यात तर खवडा देऊ का इशारे? बाई बाई बाई. ए तू जा. काय बोलतोय? घेऊन जा बोलतोय. तुला घेऊन जा बोलतोय. ए चल 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 चल. मी का जाऊ? जाऊया. मी नाही जाणार. मी का जाऊ? आपण जाऊया. तो खून करेल. तो आपल्या सगळ्यांना मारून टाकेल. आणि मी तर घरी सांगून पण नाही आले की मी इकडे आले म्हणून. आणि मग ह्याने मारून टाकल्यावर मी घरी मम्मीला काय सांगणार आहे? मारेल तो. आपण जाऊया. नाही जाणार. मी कुठे नाही जाणार. त्याच्या बापाचा किल्ला नाही. मी नाही जाणार. मी इथेच थांबणार. मस्ती नको. ऐक, ईशा ऐक. प्लीज प्लीज. आता तुम्हाला फन येणार आहे. नको नको नको. एक काम करायचं. खूप दिवसांपासून आपली ही ट्रिप ठरत नव्हती. आता या ट्रिपची आठवण म्हणून त्याच्या दाढीचे केस घरी घेऊन जायचे. नको नको नको. ईशा ईशा प्लीज नको. तो हालत नाही ना. बघू ना आता कसा हालत नाही. प्रिया सांग ना. थांब ना. नको नको प्लीज. थांब ना. घाबरू नको यार. ईशा प्लीज. ईशा तुझ्या मरायला आले इथे. तुझ्या जाणे घरी जा. तुझ्या सॉरी 12 वर्ष झाली मी शांत बसलोय. तोंडात चकार शब्द नाही. वाळ घेऊन धिंगाणा करून जातो. मला काही फरक पडत नाही. जाणे पहिले तू घरी जा. तुझ्या मरायला आलेली आहे किल्ल्यावर. मरते चालती हो. तुझ्या तर हे जाणवत नाही काय? तुझ्या आईला बोलला. इकडे ये. पाया पड माझ्या. गाईड आहेस ना तू? इकडे मला का मारताय? तू गाईड आहेस ना? मरायला यांना इथे घेऊन आलास. पर्यटकांतोच तेव्हा तुला माहिती काढता येत नाही. तुला सांगतो तुझ्या कुठलेही गाईड आणणं बंद कर. पाऊस पडला चल किल्ल्यावर. पोरी दिसल्या चल किल्ल्यावर. दारू प्यायचे चल किल्ल्यावर. इकडे ये. किल्ला काय तुझ्या बापाचा आहे का? मला सांग. काय केलंय? निघ आत्ता निघ नाही तर तुडवी निघ. चला म्हणून मला पुरुष आवडत नाही. तेवढा घाबरावला याने मला. इकडे झाडे. इकडे तुला ड्रेनेजचा खड्डा बघायचा होता. इकडे दाखव. इकडे ये. अरे चला ना. अहो, इकडे. वा अतिशय वेगळी कॉन्सेप्ट होती. छान झाला परफॉर्मन्स. बघूया हास्यरसिक काय म्हणतात. सई छान परफॉर्म केलं पीपी. हल्ला नाहीस रे खरंच. म्हणजे तुझ्या तिथे असण्यामागची जी दंतकथा होती त्याला साजेसं एकदम बिहेव केलंस तू. ईशा मला तुझी एनर्जी कशी वाटली माहिती आहे का? दत्तूचं ते कॅरेक्टर आहे तोडून फोडून टाकणार त्याची बहीण वाटलीस तू मला. वेगळंच कॅरेक्टर होतं. मजा आली तुला असं बघायला. एक मला असं वाटतं की प्रहसन एकीकडे आणि एक 3 वाक्य होती की किल्ला तुझ्या बापाचा आहे का? हे झालं की किल्ल्यावर ते झालं. हे इतकं महत्त्वाचं आहे. हे इतकं इम्पॉर्टंट आहे आणि तुम्ही ते अशा पद्धतीने कन्वे केलं. ते खूपच छान वाटलं. मजा आली. मंडळी आज देवडूड येणार आहे आधुनिक सत्यवान आणि सावित्री यांना भेटायला. चला बघूया ते दोघं याच्या कसोटीस कसे सामोरे जात आहेत ते. हे धमाल प्रहसन घेऊन मंचावर येत आहेत निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप, दादर चाबुल
भालेकर ओंकार राऊत आणि कोळीवाड्याची रेखा वनिता खरात. कशी दिसतेय मी? मस्त दिसते यार, कमाल. बघा तरी वर. नको, डोळे दिपतील माझे. डोळे दिपतील माझे साजिरी. तुम्ही पण ना विरुद्धवच. तुमचं काय करू मी विरुद्धवच? कसली सुंदर दिसतेस रे साजिरी. आता राहू दे. बरं मी वडाची पूजा करून येते. हा, नाश्ता काढून ठेवलाय, तो घ्या, फक्त खायचं तरी काम करा. करणार. तू बाहेर जाऊन वडाला फेऱ्या मार, मी ते मेदू वड्याला फेऱ्या मारतो. हळू ऐकेल कोणीतरी. थांब, पटकन येते. ऐक ना, सुंदर दिसते. हा कळलं मला, दरवाजावर कोणीतरी आहे. थांब, त्या बायका पण ना माझ्याशिवाय जात. थांब, बघ. हा, स्वागत नहीं करोगे हमारा? चिल डूड वाचतोय ना बीट घे फील डूड होणार आता फुल मूड आलाय आता देव डूड या आलाय आता देव डूड चिल डूड. हाय वहिनी, हाय, मी देवडूड मी देवडूड. आय नो मी देवडूड. मला सांगू नका मी देवडूड. हाय प्लीज. आता हे प्रश्न मनात नकोय की तुम्ही फॅन्सी ड्रेसला जाताय का किंवा वस्त्रहरणाला जाताय का, असे नको प्रश्न. तुम्ही तो ओंकार राऊत सारखेच दिसता बाबा. नो, नका प्रश्न विचारू. हे काय, हे एडिटरला हे कट होता, त्यामुळे उपयोग राहत नाही. आणि कसं आहे, ह्यांना माहिती आहे की मी देवडूड आहे. हे देवडुडे आहेत, यांना देवाने पाठवलेला आहे. मी पहिले एपिसोडला होतो यांच्यासोबत. किती वर्ष ते मिरवाल. प्रत्येक देवडूडच्या स्किट मध्ये मी असलोच पाहिजे. हा हट्ट सोडून द्या आता. या इथे. तुम्ही कोण आहात? देवडूड वहिनी, मला वेडा म्हणू नका. नाही, मी मनातल्या मनात म्हणाले, पण तुम्हाला कसं कळलं? अगं बाई, अरे केवढे ते प्रश्न आहेत. थांबवा. नाही, मी मनातलं कळतंय मला तुमच्या. सांगा ना यांना. ते देवडुडे देवाने पाठवलं. मनातलं कळतं तुम्हाला? मनातलं कळतं. तिथून आलात तुम्ही? खरं? पण इथे अरे नाही करत असं. मी सांगतो मी का आलेलो आहे. काय आजच्या दिवशी तुम्ही बायका वडाला फेऱ्या मारून नवऱ्याच्या 7 जन्माचा एक्सटेन्शन मागता की नाही, त्याचं मी कन्फर्मेशन घ्यायला आलेलो आहे. कन्फर्मेशन? मी सांगतो काय होतं. तुम्ही बायका ज्या उत्साहात वड्याला फेऱ्या मारताना त्या डबल स्पीडनी आमची सिस्टीम हँगम होते. काय होतं, लेटम मीही एक्सप्लेन असतो. बसा. सीटम इट साऊंड्स लाईक जीतम. असू नका, मी सांगतो. तसं काय, तुम्ही ज्या बायका आहात, तुम्ही जेव्हा वडाला फेऱ्या मारत असता आणि म्हणत असता मला हाच नवरा पाहिजे, तेव्हा हे नवरे घरातल्या देवाला मला ही बायको नको असं करत असतात. वर आमचं कन्फ्युजन होतं ना. कधी काय बायका काय करतात, फेऱ्या मारताना अरे 7 जन्म असू दे, नको 5 जन्म असू दे, नको 3 जन्म असू दे, नको 2 जन्म. मग आमचं वर कन्फ्युजन होतं नक्की किती जन्म. काही बायकांच्या नवऱ्याचं नाव असतं राकेश, त्या मंगेशच्या नावाने फेऱ्या मारताय. वर आमचं कन्फ्युजन आहे की नवरा राकेश आहे, मंगेश आहे का तिसरा कोणीतरी मंदारच आहे. विरुद्धवच. त्याचं काय झालं ना, वरचं वातावरण एकदम फ्रस्ट्रेशन असतो आहे. म्हणून आम्ही ठरवलं की खाली यायचं, वडाला फेऱ्या मारायच्या आधीच नवरा नवरीला विचारायचं की बाबा 7 जन्म कन्फर्म आहेत का, तरच देणार. तुम्ही वडाला फेऱ्या मारायला जाताय? हो. गुड. सीटम सांगा, तुम्ही दोघं, तुमच्या दोघांचं कन्फर्म आहे की तुम्हाला 7 जन्म हात जोडीदार हवाय? बघा, विचार करा. काय, एकदा मी इथे टिकह केलं, क्लिकमवर मी सबमिटह केलं, एंटर असतो दाबलं की मग तुम्हीच डन. 7 जन्म वाघ वाघीण.
माकड माकडीन, मुंगूस मुंगसीन, साप सापीन, दगड दगडीन, तुम्हीच. ऐका ना देवडूर भाऊजी, ना? त्यापेक्षा मला पुढच्या जन्मात राजहंस कराल? नाही असं मी म्हणणार नाही, कारण तुम्ही होऊ शकता राजा. होऊ शकतं मी. पण ते डिपार्टमेंट माझं नाहीये, चित्रगुप्ता अंडरम येतं ते, त्यामुळे मी आय एम हँडकफ्ड. मी फक्त इथे 7 जन्माचा एक्सटेन्शन बद्दल बोलायला आलेलो आहे. त्याच्याबद्दल सांगा तुम्हा दोघांना. तुम्ही दोघेच 7 जन्म हवे आहात का? हवे आहात तर हो म्हणा. बदलायचं असेल तर हीच संधी आहे. नसेल बदलायचं तर 7 जन्म सेम डाल चावल. Your time has starts now. अरे बोला ना, बोला ना. हे संपवायचं पण आहे, पुढचं पण करायचं आहे. चला लवकर. निघू का मी? नाही नाही, ही चांगली आहे. पण पण काय? पण काय? कोण आहे मनात? कोण हवी आहे तुम्हाला? नाही 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 मिळणार आहे ती. काय पण आपलं वाटेल ते. कोण आहे त्याच्या मनात? त्याच्या मनात कोण आहे? प्राजक्ता माळी. हे बघा, प्राजक्ता माळीचे ऑलरेडी ही 50 ऍप्लिकेशन माझ्याकडे आलेले आहेत. किती? 50. मी सांगतोय तुम्हाला, ती मुलगी पकडून पकडून मुलांना बर्बाद करणार आहे. ऐका माझं, नका नादी लागू. ऑफिस मधली ही प्राजक्ता माळी आहे. काय कडक माल आहे. ओ, माझे शब्द नाही आहेत, ह्यांचे शब्द रेकॉर्ड झालेले आहेत आमच्या सिस्टीम मध्ये. प्राजक्ता माळी. प्राजक्ता माळी हवी म्हणून तुम्ही ऑफिसला जाता? नाही साजिरी, असं काहीच नाहीये. माझा विरोध. वहिनी वहिनी वहिनी, कपाट उघडू नका. वहिनी नाही साजिरी, हे वहिनी, अति होतं. असं नाही करायचं. ह्याचं काय मग? म्हणजे तुमच्या सुद्धा मनात काही क्षण शिवलकर उफाळून येतात की नाही? शिवलकर, मिस्टर शिवलकर. शिवलकर म्हणजे तो बाजूचा. हा, बाजू. 5 महिन्यात गाचकन हवा काढून बारीक झाला तो. लाल लाल गाडीवाला. तो शिवलकर आवडला तुला? मिक्सर चालू राहिला नाहीये मिक्सर. मिक्सर चालू नाहीये. कधी कधी शिवलकर हवाय. नाही शिवलकर. छे छे छे, काय बोलताय ते? छे. मी काहीही बोलतोय वहिनी. आमच्या सिस्टीम मध्ये जे असतं तेच मी बोलतो. ऍडिशनम घ्यायची मला सवय नाही. त्या डोंट डू धिस हिअर. वी डोंट डू धिस हिअर. तुम्ही एवढंच सांगा, तुम्हाला हा नवरा 7 जन्म हवाय की नाही? नको असेल तर कोण हवाय ते पण? नाही वहिनी, नाही नाही. मला कळलं पाहिजे आता कोण आहे. नाही, मी मनाने साफ आहे एकदम. आता कोण आलाय मनात? कार्तिक आर्यन. कोण? कार्तिक आर्यन. साजिरी, ही काय रेंज आहे? शिवलकर वरनं आर्यन, काय रेंज आहे ही साजिरी? ते काल रात्री मूवी बघितला होता म्हणून क्षणभर चमकून गेला मनात. पण तेवढंच. पण कशाला? त्याचा वॉचमॅन आपल्याला बंगल्याच्या आत तरी येऊ देणार आहे का? आणि कार्तिक आर्यन हवाय तुला, पण मी नकोय. मग मी पण विचारू शकते ना मग. प्राजक्ता माळी मनात मी काय कमी केलं तुमच्यासाठी? तुम्ही देवडून भाऊजी, मी तुम्हाला सांगते, मला सगळं माहितीये, पण तरी सांगा. असं काय? यांच्यासाठी मी 16 सोमवार केलेत. एखाद्याला प्रश्न पडेल का आपण मी केलेत. प्राजक्ता माळी येतात. त्या गोष्टीसाठी आदर आहेच मला तुझ्याविषयी, की हो तू माझ्यासाठी, शपथ सांगतो देवडून, हिला भूक सहन नाही होत. हिला खूप असं खाऊ खाऊ होतं, पण तरीही बिचारीने माझ्यासाठी 16 सोमवार उपवास केलेत. मला आदर आहे त्या. तुमच्यासाठी नाही केलेत. नाक्यावर ते नवीन मिसळीचं दुकान उघडलंय ना, म्हणून त्यांनी 16 सोमवारचा उपवास केलेला आहे, जेणेकरून फराळी मिसळ त्यांना खायला मिळावी म्हणून. तरी 1 सोमवार त्यांचा हुकलाच. साजिरी, 1 सोमवार हुकला.
आणि माझ्यासाठी काहीच नाहीये हे. सॉरी. 13व्या सोमवारी त्यांनी मिसळ आणि 10 पाव खाल्लेले आहेत, हो की नाही वहिनी? वहिनी हो की नाही, खरं खरं सांग. हो मी मान्य करते, राहिलं ते भिशी पार्टीत बनकर वहिनींनी ती मिसळ आणली होती, त्याचा सुगंध असं नाकात गेला. बरोबर बरोबर बरोबर. नोजेंद्रिय आणि टंगेंद्रिय यांचे एवढे बुष्टप झाले होते तेव्हा, बापरे बापरे. पण 13वा स्किप झाला म्हणून मी 17वा केला होता, हो की नाही? तसं वर्क नाही होत वहिनी. मधला कुठलाही स्किप झाला की अख्खा व्रत कॅन्सल होतो, मग परत पहिल्यापासून तुम्हाला सुरू करावं लागतं ना. आता 7 जन्म मागाल तुम्ही, मला 2 जन्म ह्यांच्या बरोबर द्या, 1 जन्म मधला कार्तिक आर्यन बरोबर द्या, मग परत 5 जन्म, असं नाही होत. नाही पण मुद्दा तो नाहीच आहे. मुद्दा तू मला सांगितलंस तू माझ्यासाठी 16 सोमवार उपवास केलेत. नाही केलेत तू, आत्ता कळतंय मला. मी बिचारा भाबडा, माझी बायको 16 सोमवार उपाशी आहे म्हणून मी माझा डबा पिऊनला द्यायचो. इथे असं लिहिलंय तुम्ही रोज तुमचा डबा पिऊनला देता. सकाळी मी मरते घामात भिजून तुम्हाला डबा बनवून देते, तर तुम्ही पिऊनला देता? तो पिऊन आहे ना. मग आमच्या पिऊनकडे नाहीयेत खाण्यापिण्याचे पैसे, माझ्यात आहे माणूस की मला वाटतं मी पिऊनला माझा डबा द्यावा म्हणून मी त्याला माझा डबा देतो. साजिरी इथे असं लिहिलंय तुम्ही पिऊनचा चमचमीत डबा हिसकावून घेता आणि तुमचा डबा खायचे 50 रुपये त्याला देता. काय लिहिलंय मला दाखव. नाही 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 काही लिहिलेलं आहे. बरं देतो, मी देतो. हो हो बाबा, हो 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 मी देतो बाबा पिऊनला माझा डबा. तेवढं भाऊजी तुम्हाला सांगते मी यांच्यासाठी काय काय नाही केलं, यांच्यामुळे मी सासू सासऱ्यांचं पण करते. ए सासू सासऱ्यांचं काढायचं नाही. मी किती वेळा सांगितलंय तुला साजिरी, आपल्यात भांडणं झाली, आपल्यात काही झालं तरी माझ्या आई वडिलांचं नाव काढायचं नाही. जर तू माझ्या आई वडिलांचं काढणार असशील तर मी तुझ्या आई वडिलांचं काढेन. काय? मी केलंय माझ्या सासू सासऱ्यांसाठी, तुझ्या आई वडिलांसाठी काय तुझ्या आजोबांसाठी पण केलंय. मी बिचारे ऍडमिट होते, आयसीयूत होते, तेव्हा मी रात्रभर बसलोय त्यांच्या सोबत. मिस्टर, तुम्ही हॉस्पिटलमध्ये असताना त्यांच्या व्हेंटिलेटरचा प्लगह काढून तुमचा चार्जरह तिकडे फिक्स केला होता. मी सांगणार होतो म्हणून माझे आजोबा सिरियस झाले होते. नाही नाही, म्हणून ते गेले. साजिरी आय एम सो सॉरी. साजिरी माझ्या मनात तसं नव्हतं. साजिरी अनावधानाने झालं. साजिरी माझी बॅटरी लो होती आणि हास्य जत्रेचा कमाल एपिसोड होता समीर चौगुलेंचा, मला बघायचा होता म्हणून मी चार्जिंगला लावलं. अरे माणसा, महाराष्ट्राची हास्य जत्रामुळे कित्येक जणांना जीवनदान मिळाले असं इंटरव्ह्यू मध्ये सांगितलंय त्यांनी. तुमच्यामुळे माझे आजोबा गेले. चुकून गेले मुद्दाम नाही घालवले, शपथ. सॉरी सॉरी. मला नाही राहायचं. नाही साजिरी आता माझं ठरलं. आता ह्या क्षणापासून हा नवरा मला नकोय. ओके. 7 जन्म नको, काहीच नकोच हा नवरा मला. ओके ह. देवडूर भाऊजी तुम्हाला सांगते, माझी ना खूप स्वप्न होती. मला माहिती तुम्हाला आहे. माहितीये, तुम्ही ऐका तरी पण. माझ्या गळ्यात कोकिळा होती. कोकिळा. माझ्या मैत्रिणी मला कुहू कुहू हाक मारायच्या. कुहू. मला ज्या बाई शिकवायला याच्यात ना गाणं, या माणसाने त्यांना पळवून लावलं. मी नाही पळवलंय कोणाला, मी नाही पळवलं. ती बाई आली होती उत्साहात, या बाईचा आवाज ऐकला आणि स्वतः पळून गेलीये. 13 वर्षानंतर मागच्या वर्षी कुंभमेळ्यात सापडली ती बाई. हिच्या मैत्रिणी हिला कुहू कुहू म्हणायच्या. कुहू कुहू नाही, हुकू हुकू म्हणायच्या, ही उलट ऐकायची. सांगते छोटी छोटी स्वप्न होती की असं माझ्या नवऱ्याचं शर्टाचं बटन असं तुटलेलं असेल तर मी असं वहिनी लाजात वहिनी असं करून मी हे करेन, तर यांनी ते पण नाही करू दिलं. खोटं सांगू नकोस साजिरी, खोटं सांगू नकोस. मी तुला एकदा संधी दिली होती, घाचकन सुई भोकसली. कातडी बटन आणि बरगडी एकत्र शिवली होती या बाईने. मस्करीने चेक करा. 2 दिवस ती बरगडी बटन सोडायला तयार नव्हती. तिला म्हटलं काढ तरी, तशी खेचायला आली, दानकन डोकं मारलं छातीवर. 3 दिवस मी विवळत होतो. काही बोलतात. खरं ते सांगतोय, आहे त्यांच्याकडे. मला नाही करायचं. ठीक आहे. 7 जन्म नको, आता या क्षणापासून हा नवरा मला नको. मग मला पण काय हाऊस नाही, मला पण नाही राहायचं तुझ्या सोबत. जा, तुझ्यापेक्षा मी कुठली दुसरी बघेन. ओके, म्हणजे एकच ह्यासाठीच मी आलेलो. हा काय काय हे असं आहे, हे आता ही चालली होती ना वड पूजायला. बरोबर. अशी पुरुषांसाठी आहे काय कुठली पौर्णिमा, म्हणजे अर्ध्या जन्मातनं कल्टी मार, दुसरी घे, चल. धागा आहे काय कुठे बांधायला, द्या मी बांधतो. रागाच्या भरात तुम्ही वाटेल ते बोलताय मिस्टर. मग मला नको ही बाई. हो कळलं मला. तुमचं दोघांची नावं मी लिस्ट मध्ये ऍड करतो. हा करा. कुठली लिस्ट?
ज्या लोकांना आपापले पार्टनरसह नको आहे अशा लोकांची एक लिस्ट आहे. म्हणजे कसं त्यांच्यातनंच आम्ही त्यांना एक वेगवेगळे पार्टनर्स देतो, यु नो, परम्युटेशनम कॉम्बिनेशनम. तर मी बघतो तुम्हाला ह्याच एरियातली हवी आहे बायको का वेगळ्या एरियातली चालेल. पण कसं परत लॉजिकली ना ते खूप कठीण जातं. जवळची बघा, जवळची. दुसऱ्या झोनची रिस्कच नाही घ्यायची आता मला. मिसेस साळवी चालतील का तुम्हाला? पळतील. हा, डन करू? नाही थांबा, मिसेस साळवीचं नाव या लिस्ट मध्ये? हा, आहे. म्हणजे त्यांच्या नवऱ्याला पण ती नकोय? नाही, नकोय. का? एवढी सुंदर बायको नवऱ्याला का नकोय? त्या मारतात ना त्यांना. मिसेस साळवी मारतात? बेदम मारतात. 4 हार्ड डिस्क भरलेले आहेत आमच्या स्टोरीज आणि त्याचं काय झालं, मिस्टर साळवीनी मिसेस साळवींचे अफेअरचे चॅटम पकडले ना. हायपर ड्रामेनं घरी, हायपर ड्रामेनं मजाच मजा. बेस्ट आहे, अशीच चौचाल बायको मिळाली पाहिजे ह्यांना. चालेल. यांचं ठीक आहे, तुमचं काय? तुम्हाला कोण? नाही, माझं मन साफ आहे, असं काही नाही. थांबा, नावं थांबवा, मागची विसरतोय मी. ते मागची नावं विसरतायत, अशी किती आता नावं संपलंय, आता तुटले, आता बोलायचं नाही मला. काय नाव विचार? विश्वनाथन आनंद, गॅरी कॅस्प्रो, अल पचिनो, ब्रॅड पीट, वसीम अक्रम, सौरव गांगुली. तुम्हाला कुठला नवरा पाहिजे ते आत्ताच्या आत्ता मला लगेच सांगा. हे कोणीच तुम्हाला हो म्हणणार नाही. एक्झॅक्टली. मग राजपूत करतील ना माझ्याशी लग्न? कोण राजपूत? हो, राजपूत. कोण राजपूत? समोरच्या सोसायटीचे चेअरमॅन, तुम्हाला गार्डन मध्ये 1-2दा दिसलेले ते, ज्यांना बघून तुम्ही असं केलं ते. त्यांचं नाव लिस्ट मध्ये आहे का? आहे, त्यांचं नाव लिस्ट मध्ये आहे. त्यांचं नाव लिस्ट आहे. चालेल तुम्हाला? डन करून टाकू. त्यांचं नाव कसं लिस्ट मध्ये? त्यांच्या बायकोला पण ते नको आहेत म्हणून तेच सांगायला लावू नका. पटपट चला. का नको आहेत? मिस्टर राजपूत नको आहेत? थांबा, त्यांच्या रेकॉर्ड त्यांच्यात काय कमी आहे? सांगतो. ते मॅच बघताना लुंगी घालून उघडे पोट खाजवत पंखा 5 वर ठेवून मॅच बघतात. आणि विकेट गेल्यावर लुंगी सांभाळायची, पोट सांभाळायचं का पंखा सांभाळायचा हे त्यांना कळत नाही. फक्त 5 जोड कपडे माणूस 5 महिने वापरतो आणि वीक काढल्यावर तर भीषण दिसतो. राजपूत टाकलाय? कर, टाकल्याशी लग्न कर. टाकल्याशी लग्न कर. तुला माझ्यासारखा नकोय, तुला टाकला पाहिजे. कर. Sorry, नाही, मला राजपूत नाही, कर ना, कर. Sorry कर ना, टाकल्याशी लग्न. टाकले पाहिजे तुला. Sorry, नाही, नको, मला तर राजपूत नको आहेत. 5 जोड कपडे 5 महिन्यात घाल. नाही, नको, मला तुम्हीच हवेत. तुमचे बघा कसे झुपकेदार केस आहेत आणि जरा काही बोललं की दबतात पण. आणि पाहिजे ते आणून पण देतात. आवडू दे, ती प्राजक्ता माळी आवडू दे, मला काही फरक पडत नाही. असंही फार दूरचं टार्गेट आहे ते. नेम नाही लागणार त्यांचा. ट्रूथ. मला पण ही चालेल. मला नको ती मिसेस साळवी, ती मारते. ही मारत नाही, ही दम देते, पण सगळ्यांच्याच बायका दम देतात. खरंय. ओकांचं सांगायचं काय पण मला चालेल, ही काहीच प्रॉब्लेम नाही. थोडं दम देते, ओरडते, असे हट्ट करते, पण संसार नेटाने करते, असं प्रेम करते माझ्यावर. आणि हिचे टार्गेट पण काय हातातले नाही, सॅटेलाइटच्या बाहेरचे आहेत सगळे. हिला नाही सापडत काय गोपन घेऊन पण. तुम्ही दोघांना म्हणजे फिक्सम करून टाकू. हो, तुम्ही दोघांच एकमेकांसाठी 7 जन्म. हो, फिक्सम, बटनम दाबनम. नका आमची भाषेची वाट लावू, तुम्ही तुमच्या भाषेची वाट लावताय तेवढं. फिक्सम. फक्त एक म्हणजे जस्ट एक प्रश्न आहे म्हणून. काय असं होऊ शकतं का की 2 जन्मांसाठी अप्रूव्ह करा, पुढचे टेंटेटिव्ह ठेवले आपण 5 तर? हे बघा मिस्टर, आमच्या दशरथांनी एकदा डेट घेतली की ती फिक्स असते. ती टेंटेटिव्ह वगैरे होत नसते. करायचं असेल तर करा, नाही तर मग फिक्सम. मग मी ते टिक करू. सबमिटम वर क्लिक करू. एंटर असतो दाबू. दाबा, तुम्हीच दाबा. वा 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 वा, तुम्हीच दोघं 7 जन्म. वा वा, म्हणजे ह्या घरातही नो चेंज. या घरातही नो चेंज. अहो काय होतं, मी जिकडे जिकडे जातो ना तिकडे सगळीकडे हीच परिस्थिती आहे. दिस ओनली कंडिशन. प्रत्येक जोडप्याला असंच वाटतंय की आम्हाला नको, आम्ही नको. प्रत्येकाकडे ऑप्शन आहेत, पण त्या ऑप्शनचं सत्यस्थिती कळल्यानंतर मात्र सगळे म्हणतात नाही, मला माझाच जोडीदार पाहिजे, मला माझाच जोडीदार पाहिजे. कसं आहे, नात्यामध्ये म्हणा किंवा रिलेशनशिप मध्ये म्हणा, त्रास येणारच आहे, होणारच आहे, अडथळे येणारच आहेत. पण तो त्रास मी कोणाबरोबर सहन करतो,
ते अडथळे मी कोणाबरोबर पार करू शकतो हे जेव्हा आपल्याला कळतं ना, तेव्हा आपल्याला मनासारखा जोडीदार मिळतो. कसं आहे, तुम्ही माणसं चुकत असाल जोडीदार निवडायला, पण आमची वर्षी सिस्टीम चुकत नाही कधीच. हा? येतो पुढची 7 जन्म तथास्तु. थँक्यू. ऐका ना, काय काय ते राजहंस करा ना मला पुढच्या जन्मात. वहिनी मला सांगायचं नव्हतं, पण तुमचा पुढचा जन्म ना बेडकिणीचा आहे. बेडकीन. ही बेडकीन आहे म्हणजे मी. तुम्ही बेडूक. कॅन्सल करा, फिक्स नको. नाही 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 नाही, मला बेडूक नको. नाही नाही, देवडूक देवडूक. मला नको. बेडूक नको ना. क्या बात, क्या बात, क्या बात. व्हेरी इंटरेस्टिंग, व्हेरी रिलेटेबल अँड क्लास परफॉर्मन्स. क्या बात. तुफान फटकेबाजी केली. आहा. येस प्रसादा. सगळ्यात आधी अमोल पाटलांसाठी जोरदार टाळ्या. अप्रतिम संकल्पना आणि अप्रतिम लिखाण आणि तितकंच अप्रतिम सादरीकरण तिघांचं पण लाजवाब. काही वनिता आणि पृथ्वी, तुमच्या दोघांच्या रिॲक्शन्स ज्या इतक्या अनयुज्युअल आल्या, त्यामुळे त्याचा सरप्राईज एलिमेंट इतकं तुफान होतं. त्या एक्सप्रेशन लाजवाब रिॲक्शन्स होत्या काही. आणि तुझं पण आज फार खुलून काम केलं आज राऊत. मजा आली, खूप मजा आली. वंडरफुल परफॉर्मन्स. सई. कडक परफॉर्मन्स, फार मजा आली. जेव्हा त्यांनी विचारलं ना की 7 जन्म तुम्ही एकमेकांना पाहिजेत का, तेव्हा त्या सायलेन्समध्ये तुम्ही इतकं काही व्यक्त केलं. आणि पशाजी म्हणाले तसं इतके वर्ष आपण काम करतोय, तुम्ही काम करताय या मंचावर, तरीही न्यू सेट ऑफ रिॲक्शन्स अजूनही येतात. ही किती सुंदर गोष्ट आहे. येस सई, वेल सेड. वा. ही फार सुंदर गोष्ट आहे. गॉड ब्लेस यू गाईज. मला फार आवडलं. आणि मला म्हणजे ॲज अन ऑडियन्स मला असं वाटलं की नाही राहा एकत्र. मला असं वाटतं जेव्हा ऑडियन्सला हे फिलिंग येतं ना, तेव्हा रायटर जिंकतो, डिरेक्टर जिंकतो आणि आर्टिस्ट पण जिंकतात. आणि आज तुम्ही जिंकलेले आहात. दुसरी गोष्ट, रिलेशनशिप्सचे लेयर्स इतके सुंदर उलगडलेत तुम्ही की त्याला काही तोडच नव्हती. वने, तू त्यांना राजपूतना बघून कसं केलं होतंस? तसं मला कोणी दिसलं तर की मी कसं करते माहिती आहे का, चर आहा. तर तुमचा परफॉर्मन्स आज चर आहा होता. मजा आली. वा 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 वा.